अधिकारी महोदय सांगतो, मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका मागासवर्गीय भटक्या समाजातला माणूस आज 4 दिवसापासून उपवासाला आहे, त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे. म्हणून मी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्झरसाइज करावेत, चर्चेची सुरुवात करावी, न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याय सरकार देत असते, परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी थोडासा निराश आहे. जिल्हाधिकारी महोदय लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे. पाऊस होऊन नुसता ओला दुष्काळ नाही आहे, तर याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ माननीय पंतप्रधान महोदयांकडे न्यावं आणि पंतप्रधान महोदयांकडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी. त्याचं कारण असं आहे की नुसती शेती नापिकी झालेली नाही, तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे, जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतीतला जो म्हणजे सुपीकता म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे. हे सगळे लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये दिलं जातं तशा प्रकारचा द्यावा. आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर मान्य बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या 2 चर्चेच्या फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो विनंती केलेली आहे की नापिकीमध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे म्हणजे हे मिळतं नुकसान भरपाई मिळते, परंतु माझा धनगर असेल, माझा कोळी असेल, माझा माळी असेल, माझा एससीतला बौद्ध असेल, मातंग भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण घिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्टाळू लोक आहेत त्यांचे कष्ट सुद्धा म्हणजे रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात, त्यांच्यात देखील नुकसान झालेलं आहे. आणि बावनकुळे साहेबांनी